राज्यभर पुन्हा थंडीचा जोर वाढलाय। काही दिवसांच्या उकाड्यानंतर मुंबईतही सकाळच्या सुमारास गारठा वाढू लागलाय। राज्याच्या तुलनेत कमी असला तरी मुंबईकरांना गारवा जाणवतोय। सांताक्रूज इथे किमान तापमान 17.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले, तर सोलापूर जिल्ह्यातील जेऊर इथे राज्यातलं नीचांकी म्हणजे 6.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा प्रभाव जाणवतोय। पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केलाय। मुंबईसह महाराष्ट्र गारठलाय। धुळ्यात 6 अंश, तर जेऊरमध्ये 6.5 अंश, तर निफाडमध्ये 7.1 अंश नोंदवण्यात आले। परभणीत 7.1 अंश, अहिल्यानगरमध्ये 8.4, तर मालेगावमध्ये 8.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले। गोंदियात 8.8, तर नागपूरमध्ये आणि पुण्यामध्ये 9.4 अंशाचं तापमान नोंदवण्यात आले। नाशिकमध्ये 9.9, जळगावमध्ये 10 अंश, तर मुंबईत 17 अंशाचं तापमान नोंदवण्यात आलं। आता थेट जाऊया धुळ्यात। या ठिकाणी आमचे प्रतिनिधी भूषण आहिरे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा प्रचंड घसरला आहे। गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर धुळ्यामध्ये वाढल्याचं दिसून येत आहे आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर धुळेकर नागरिक रस्त्यावरती या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात चहाच्या दुकानांवरती गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे। आपण जर बघितलं तर नागरिक या गुलाबी थंडीमध्ये गरम गरम चहाचा आनंद घेताना आपल्याला बघावयास मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात चहाच्या दुकानांवरती आता आपल्याला गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे। सकाळी मॉर्निंग वॉकला जे नागरिक घराबाहेर पडत आहेत ते मॉर्निंग वॉक पार पडल्यानंतर रस्त्यावरती ज्या ठिकाणी चहाची दुकानं आहेत त्या ठिकाणी चहा पिताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। तर दुसरीकडे जर आपण जर बघितलं तर जॉगिंग ट्रॅक वरती ज्या ठिकाणी एक्सरसाइज साठी जे साहित्य लावलेलं आहे त्या ठिकाणी एक्सरसाइज देखील करताना दिसून येत आहेत। डोळ्यावरनं भूषण आहिरे, साम टीव्ही न्यूज।